याच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। एक राष्ट्र एक निवडणूक संबंधी घटना दुरुस्ती विधेयक उद्या लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे। सविस्तर चर्चा आणि सहमतीसाठी हे विधेयक जेपीसीकडे पाठवलं जाणार। ठाकरे गटाच्या आमदारांना उद्या कामकाजाबाबत मार्गदर्शन। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी शिबिराचं आयोजन। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित आमदारांना करणार। राहुल गांधींचा महाबळेश्वर दौरा। बालाजी कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट। राहुल गांधी आणि डॉक्टर बालाजी यांचे कौटुंबिक संबंध। विधान भवन परिसरामध्ये महाविकास आघाडीचं ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन। ईव्हीएम लोकशाहीला घातक, बॅलेटवर निवडणुका घ्या, अंबादास दानवे आक्रमक। आमचं आंदोलन ईव्हीएम विरोधामध्ये, माझ्या मतदारसंघातील प्रश्न मांडणार। आमदार रोहित पाटील यांची हिवाळी अधिवेशनाच्या आधी प्रतिक्रिया। लोकसभेमध्ये खासदार निवडून आले तेव्हा विरोधकांना गोड वाटलं, आताच ईव्हीएमला विरोध का? गिरीश महाजनांचा सवाल। विरोधकांनी लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन केलं असतं तर विश्वास बसला असता। वायनाडमध्ये कुठेतरी आंदोलन करायला हवं होतं। विरोधकांच्या ईव्हीएम विरोधाला नितेश राणे यांचा खोचक प्रत्युत्तर। महायुती सरकार उगाचच हे सर्व उकरून काढते। पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांवर संजय पांडे यांची प्रतिक्रिया। जर आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई करा, असंही दिलं आव्हान।